नमस्कार प्रिय विद्यार्थी वर्ग. मी हेमांगी जगताप. स्वयं लर्निंग पॉईंटमध्ये आपलं स्वागत. इतिहास पाठ क्रमांक 3. पाठाचे नाव उपयोजित इतिहास. मुलांनो, उपयोजित इतिहास म्हणजे काय? उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमध्ये संशोधन. उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन आणि संबंधित व्यावसायिक क्षेत्र हे एकमेकांशी कसे निगडीत आहे हे या पाठामध्ये आपण अभ्यासणार आहोत. उपयोजित इतिहास यालाच पब्लिक हिस्ट्री असंही म्हटले. हा इतिहास कुणासाठी? तर जनतेसाठी, म्हणजे जनांसाठी इतिहास. मग बऱ्याच वेळा आपला गैरसमज असतो की का आपण इतिहासाचा अभ्यास करावा. तर मुलांनो, इथे तुम्ही बघताय किती छान छान स्थळं तुम्हाला इथे दिसत आहे. साहजिकच तुम्हाला असं वाटेल की इथं आपण भेट द्यायला नक्कीच जायला पाहिजे. जायचं की नाही? मग असं का वाटतं? तर त्यामागे इतिहास आहे. जेव्हा आपल्याला समर व्हॅकेशन असतात, दिवाळी व्हॅकेशन असतात, तेव्हा आपल्याला साहजिकच वाटतं की आपण नैसर्गिक वारसा स्थळं, म्हणजे त्यामध्ये काही ऐतिहासिक स्थळं, काही भौगोलिक स्थळं, धार्मिक स्थळं, अशा ठिकाणी नक्की जावं आणि भेट द्यावं, म्हणजे त्यामागचा इतिहास जाणून घ्यावा. तो इतिहास आपल्याला का जाणून घ्यायचा असतो? तर त्यामध्ये नेमकं काय आहे असं एक वेगळ्या प्रकारचं कुतूहल आपल्या मनात असतं. हे इथं चित्र बघितले तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की खरंच कसं त्यांनी निर्माण केलं असेल. हे निर्माण करणारी लोकं तरी कोण होती? कोणत्या काळामध्ये त्यांनी हे निर्माण केलेलं आहे? त्यांच्याकडे कुठली अशी साधनं होती की ज्याद्वारे त्यांनी हे निर्माण केलेलं आहे? असं जगातला आश्चर्य वाटावे अशी ठिकाणं ह्या आपल्या भारतात आहे. आणि मग हा इतिहास जाणूनच घ्यावा असं प्रत्येकाला वाटतं. म्हणजेच उपयोजित इतिहासाचा हा एक मोठा फायदा आहे की ज्यामुळे आपल्याला फार पूर्वीचा, म्हणजेच प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक असा इतिहास कळतो. जर आपल्याला इतिहास समजला तर आपल्या भविष्यकाळातील आपली वाटचाल पुढे चांगल्या प्रकारे होते. म्हणजेच आपल्याला त्याचं ज्ञान असणं, आकलन असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्यात, म्हणजेच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये इतिहास हा अभ्यासावाच लागतो. आणि इतिहास अभ्यासला तर आपल्याला आपल्या भविष्याची वाट जी आहे ती लवकर मोकळी होते आणि आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत जाता येतं. तुम्ही कोणतं फील्ड निवडणार, ते फील्ड निवडण्यासाठी सुद्धा त्या फील्डच्या याआधी कोण त्याच्यामध्ये होतं किंवा त्याचा कोणी अभ्यास केला आहे का, हे जाणून घेणंसुद्धा आवश्यक असतं. आणि म्हणून याला उपयोजित इतिहास, म्हणजेच जनांसाठी इतिहास असं ही संकल्पना इथे राबवलेली आहे. चला तर मग बघूया आपण की उपयोजित इतिहास ही काय संकल्पना आहे. याची व्याख्या ह्या इतिहासकारांनी कशा प्रकारे तयार केलेली आहे हे आपण या पाठातून घेऊया. चला तर मग, उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय? या संज्ञेसाठी जनांसाठी इतिहास, पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे. भूतकाळातील घटनांसंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. भूतकाळातील घटनांसंबंधीचं ज्ञान. मग आता आपण रामायण बघतो, महाभारत बघतो, ह्या भूतकाळात घडलेल्या घटना आहे. पण त्याचं ज्ञान आपल्यापर्यंत कसं पोचलं? तर ते इतिहासाद्वारे. म्हणजेच आज भूतकाळात घडलेल्या घटना आज आपण घरी बसून ह्या टेलिव्हिजनवर बघतो, म्हणजेच आपण ह्या वर्तमानात सुद्धा आज त्या अभ्यासतो. आणि पुढेही भविष्यकाळात आपण लोकांना त्यांचा चांगुलपणा सांगू किंवा देवदेवता कशा पद्धतीने त्यांचे विचार, तत्त्वज्ञान
हे आपण पुढच्या पिढीपर्यंत नेऊ शकतो. म्हणजेच भूतकाळातील घटनांसंबंधीचं आपल्याला ज्ञान तर अवश्य असलंच पाहिजे, म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला वर्तमानात करता येतो आणि पुढे भविष्यकाळातही करता येतो. मग रामायणात रामाचं जे चारित्र्य आहे, मग हे कशा प्रकारे दृढ झालं पुढे आजपर्यंत आपण राम म्हटलं की ह्या परमेश्वराची आठवण येते. परमेश्वर स्वरूप त्या मानवाला म्हटलं आणि खूप मोठ्या उत्साहाने रामनवमी आपण साजरी करतो. मग हा वर्तमान नाही का? म्हणजेच आपण काय केलं? भूतकाळातील घटना ज्या आहेत त्या समजून घेतल्या, त्याचं ज्ञान घेतलं, ते ज्ञान अवगत झालं. आज वर्तमानातही आपण त्याचा उपयोग करतो आहे आणि पुढे भविष्यकाळातही आपण त्याचा प्रसार आणि प्रचार करू. आणि हे सर्व कशामुळे शक्य आहे? तर इतिहासामुळे शक्य आहे. वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टीसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचं विश्लेषण दिशादर्शक ठरतं. त्यासाठी इतिहासाचं ज्ञान हे आवश्यकच असतं. म्हणजेच आज आपल्याला जे आव्हानं आहे, सामाजिक आव्हानं, मग त्यासाठी पूर्वीही होती, आताही सामाजिक आव्हानं आहेत आणि याच्या पुढेही असणार आहे. तर या सामाजिक आव्हानांवर उपाययोजना कशी करायची याचं जर आपल्याला ज्ञान घ्यायचं असेल तर आपल्याला याच्या मागे जावं लागतं, म्हणजे इतिहासात जावं लागतं की अशी संकटं, अशा गोष्टी, अशा आव्हानं कधी आपल्या या समाजावर आली होती का? मग त्यावेळेस त्या लोकांनी काय उपाययोजना केली तर ती समजून घेऊन त्याच्यामध्ये अजून सुधारणा करून आपण चांगल्या प्रकारे उपयुक्ततेचे निर्णय घेऊ शकतो. म्हणजेच होऊन गेलेल्या घटना आपल्याला काय ठरतात? दिशादर्शक ठरतात, ते आपले गाईड ठरतात. त्यासाठी इतिहासाचं ज्ञान हे आवश्यक आहे. हे चित्र जे आहे यावर तुम्हाला हडप्पा संस्कृतीचं ज्ञान दिलेलं आहे. म्हणजे हडप्पा संस्कृतीचा अभ्यास तुम्ही 3री 4थी याच्यामध्ये केलेला आहे. तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांना काय माहिती होतं? तर ते स्वच्छतेचे भोक्ते होते. हे इथं दिसणारं चित्र हे त्यांचं स्नानकुंड आहे. म्हणजे त्यांना ही जाणीव होती की हे स्नानकुंड कसं असावं, त्यामध्ये पाणी काढण्याची सोय आहे, ऐसपैस आहे. त्यांची पूर्वी घरांची रचना किंवा त्यांच्या नगरांची रचना ही विशिष्ट पद्धतीची, म्हणजे समोरासमोर घरं असणार, 2 घरांमध्ये जागा, मोकळी जागा, हवा खेळती राहावी यासाठी. रस्ते हे काटकोनात छेदणारे होते, म्हणजे काटकोनात मोडणारे. तर अशा प्रकारे त्यांचं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं आपण काय केलं तर इतिहासाद्वारे त्यांचं ज्ञान समजून घेतलं, पुढच्या पिढीने ते वापरलं आणि अशा प्रकारे आपण ज्ञानाचा वारसा हा पुढे घेऊन आलेला आहे. आणि ह्या गोष्टी सगळं समजून घ्यायला इतिहास हे एक मुख्य साधन आहे. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचाही विचार सर्व अंगांनी सहभाग असू शकतो. म्हणजेच उपयोजित इतिहास म्हणजे कुणासाठी? तर उपयोजित इतिहास म्हणजे सर्वसाधारण लोकांचा विषय. तर यामध्ये तज्ज्ञ व्यक्तींचाच नाही तर सामान्य लोकांचा विषय सर्व अंगांनी सहभागी असू शकतो. त्यामध्ये ग्रंथालय आहे, संग्रहालय आहे, प्राचीन स्थळं आहे, यांना भेट देणारे पर्यटक, या नात्याने त्यांचा इथे सहभाग महत्त्वाचा असतो. म्हणजे फक्त तज्ज्ञ लोकांनीच त्या गोष्टींचा अभ्यास करायचा असं नव्हे. समजा वेरूळ अजिंठ्याच्या लेण्या आहेत, त्या खूप पूर्वीपासूनच्या लेण्या आहेत आणि अतिशय भव्य असा हा परिसर आहे. अनेक वेगवेगळ्या भागातनं, वेगवेगळ्या देशातनं लोक तिथं येतात, अभ्यास करतात, त्या शिल्पकलेच्या नमुन्यांचे फोटो काढतात, त्यांच्यावर सखोल अभ्यास करतात. मग हे फक्त तज्ज्ञ व्यक्तींचाच सहभाग आहे का याच्यामध्ये? नाही. इथे सामान्य लोकांचा विषयाचाही सर्व अंगांनी सहभाग असू शकतो. मग त्यामध्ये त्यांनी काय तर संग्रहालय आणि प्राचीन स्थळांना भेट देणारे पर्यटक, या नात्याने या लोकांचा म्हणजेच सर्वसामान्य लोकांचा सहभाग असतो की यानं त्याद्वारे त्यांना तिथला इतिहास कळला पाहिजे. मग संग्रहालयामध्ये तिथलं लोकजीवन असतं, त्या त्या लोकांच्या कशा पद्धतीची जीवन पद्धती, ते कोणते व्यवसाय करत,
कशा प्रकारचे पीक पद्धती, शेती पद्धती, जीवन पद्धती या सगळ्यांचा अभ्यास या संग्रहालयातल्या गोष्टींद्वारे होत असतो. म्हणजेच इतिहास जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे. आता इतिहासाविषयी लोकांच्या मनामध्ये अनेक प्रकारचे गैरसमज असतात. इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठीच आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो. इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्रांशी जोडला जाऊ शकत नाही. अशा नाना प्रकारे लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे. तुमच्या पण मनात आहे का की काय इतिहासाचा अभ्यास करायचा आणि काय उपयोग होणार आहे, असं वाटतं का तुम्हाला? अशी जर मी चित्र दाखवली तर तुम्हाला साहजिकच असं वाटणार नाही. आणि मग नक्कीच आपल्याला असे वास्तू बघितले, ऐतिहासिक वारसास्थळं बघितले की आपल्याला आपल्या देशाचा, त्या वास्तूचा अभिमान वाटतो की नाही? वाटतो ना? मग मग इतिहासातूनच हे सगळ्या गोष्टी कळणार आहे. आणि म्हणून इतिहास आपल्या जीवनाचा हा अविभाज्य भाग आहे. मुलांना पर्यटनामुळे लोकांच्या मनामध्ये इतिहासासंबंधीची काय निर्माण झाली? आवड निर्माण झाली. जसे आपण शिवाजी महाराजांचे किल्ले बघायला जातो. तुम्ही बघितलेत का? बघितले ना? तर विचार करायला लागतो माणसाला की कसं काय एवढ्या अवघड अशा ह्या डोंगरावर हे किल्ले बांधले असतील बरं? कशा पद्धतीने त्यांनी ही रचना केली असेल? कुणाच्या डोक्यात असे विचार आले असतील? साहजिकच आपल्याला खूप खोल विचार करायला लागतो. आणि मग कुठेतरी आपल्याला त्या गोष्टीचं असं प्राऊड फिलिंग होतं की खरंच ती माणसं होती की ज्यांनी हे सगळं निर्माण केलं. समाज मनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण करून दिली. तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्येही ते सहभागी होऊ शकतात. जर इतिहासाविषयी आवड असेल आणि आपलं गाव जर म्हणजे आपलं ठिकाण, आपलं गाव यामध्ये जर काही प्राचीन वास्तू असतील तर साहजिकच त्याचा आपल्याला अभिमान असतो. म्हणजेच प्राचीन स्थळांचं जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी कुणाची? तर त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांची. कारण ते ते प्राचीन स्थळं म्हणजे त्या गावाचा, त्या लोकांच्या मनाचा काय आहे? अभिमान आहे. पुढे आपण जाणून घेऊया की जणांसाठीचा इतिहास. म्हणजे इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. जसं मी आत्ता सांगितलं की जाऊ दे, काय इतिहासाचा अभ्यास करायचा आणि इतिहासाच्या घटना घडून गेलेल्या आहेत, आता त्याचा काय उपयोग होणार आहे आपल्या जीवनामध्ये? नाही, असं मुळीच नाही. जर तुम्हाला एखाद्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती करायची आहे, समजा तुम्हाला क्रिकेटर व्हायचं आहे, पण तुम्ही जर चांगले बॅट्समन व्हायचे असेल, तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे, तर तुम्हाला मागचा इतिहास पण माहिती पाहिजे की आपल्या आधी अजून कोण चांगले बॅट्समन होऊन गेले, त्यांचं काय काय रेकॉर्ड आहे, आपण पुढे जाऊन काय करणार आहे, आपल्याला कुणासारखं व्हायचं आहे. म्हणजेच त्याच्यासाठी इतिहासाची गरज आहे. तुम्हाला संशोधन क्षेत्रामध्ये जायचं आहे आणि संशोधन क्षेत्रामध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीचं संशोधन करायचं आहे. पण ते संशोधन करताना आपल्यापूर्वी असं संशोधन कुणी केलं आहे का? त्यासाठी त्यांनी कशाचा अभ्यास केला? त्यासाठी त्यांना काय काय लागलेलं आहे? हे सगळ्या गोष्टी आपल्याला इथे माहिती करून घेण्याची गरज आहे. माहिती करून घेणे म्हणजेच आपल्याला इतिहासात जाणे. म्हणजे कुठलीही पुढची गोष्ट आपल्याला जर अभ्यासायची असेल तर नक्कीच इतिहासाचा आधार हा घ्यावाच लागतो. कुठलंही क्षेत्र असो. म्हणजे इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतिहास असतो असं नव्हे. दैनंदिन जीवनात इतिहासाच्या विषयाचा काही उपयोग नसतो असंही नव्हे. इतिहासासारखा विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्रांशी जोडला जाऊ शकत नाही, हेही चुकीचं आहे. म्हणजेच अशा अनेक गैरसमजांवर मात करत इतिहासाची नाळ लोकांच्या वर्तमानातील जीवनसरशीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जणांसाठीचा इतिहास. म्हणजेच पब्लिक हिस्ट्री. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जणांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवला जातो बरं का. तसं भारतात हे जे इन्स्टिट्यूट आहे, हे चित्र जे दिसतं ते इन्स्टिट्यूट आहे
तर हे कुठलं इन्स्टिट्यूट आहे माहिती आहे तुम्हाला? तर भारतात बंगळुरू येथील सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री असा एक स्वतंत्र विभाग आहे आणि तिथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचं काम चालतं. हो, इतिहासातसुद्धा संशोधन करावं लागतं. अनेक अशा घडामोडी असतात आणि त्यांचा बारकाईने सखोल अभ्यास इतिहासकारांना करावा लागतो आणि मग आपल्यापर्यंत ती माहिती येत असते. तर ही इन्स्टिट्यूट कोणती आहे? तर भारतात बंगळुरू येथे इन्स्टिट्यूटचं नाव आहे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी आणि त्या संस्थेमध्ये हा पब्लिक हिस्ट्री म्हणजे सेंटर फॉर पब्लिक हिस्ट्री असा एक स्वतंत्र विभाग आहे की ज्या विभागामध्ये इतिहास विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचं काम जे आहे ते अतिशय जोरात चालतं. समजतंय का तुम्हाला? तर इतिहास किती महत्त्वाचा आहे ते. उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. मग उपयोजित इतिहास आणि वेगवेगळ्या विषयांमधलं संशोधन यांचं इथे काय रिलेशन आहे? आता इतिहास म्हणजे तर आपल्याला कळलं की इतिहास म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटना किंवा घटनांशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे इतिहास. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाची घडण ही त्या घटनांवरच आधारित असते. कोणत्या घटनांवर? तर इतिहासात घडून गेलेल्या घटनांवर. अनेक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित असतात. गुढीपाडवा करतो आपण, मग गुढीपाडव्याला गुढी का उभारतात? याला इतिहास आहे. दसऱ्याच्या दिवशी आपण आपट्याची पानं वाटतो, याला इतिहास आहे. काय अशा अनेक घटना आहेत. मी फक्त तुम्हाला उदाहरण दिलं, एक किंवा दोन उदाहरणं दिले, पण अशा अनेक गोष्टींचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला नक्कीच कुठे डोकायचं असतं? इतिहासात डोकवायला लागतंच, अभ्यास करावा लागतो. मग अशा कोणते कोणते विषय आहे की ह्या उपयोजित इतिहासाशी निगडीत आहे? राजकारण आहे. तुम्हाला जर विचारलं की भारताचे 5वे राष्ट्रपती कोण होते? 5वे पंतप्रधान कोण होते? कोणता कालखंड होता त्यांचा? 5 वर्षांचा कोणता कालखंड होता त्या राष्ट्रपतींचा, पंतप्रधानांचा? तर काय करावं लागेल? साहजिकच इतिहासात जावं लागेल. मागचा अभ्यास करावा लागेल. म्हणजेच राजकारण पडताळण्यासाठी पुढचा जो आढावा आहे तो आढावा घेण्यासाठी मागेही जावं लागतं. म्हणजेच इतिहास अभ्यासायचा आहे. सामाजिक धार्मिक संघटन. मग सामाजिक धार्मिक संघटनांसाठी सुद्धा इतिहासाची जोड असायला लागते. तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान. तत्त्वज्ञान माहिती तुम्हाला? म्हणजे ज्या काही चांगल्या गोष्टी आहे, चांगले संस्कार आहे, तर हे चांगल्या गोष्टी, चांगले संस्कार, चांगले नीतिमूल्य तर हे शिकवणारे कोण? तर तत्त्वज्ञानी लोक, फिलॉसॉफर. मग ही फिलॉसॉफीसुद्धा इथे खूप महत्त्वाची आहे. आणि त्यानंतर तंत्रज्ञान आणि विज्ञान म्हणजे विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड आली आणि जग हे धावत्या एक मशीनसारखं, यंत्रासारखं पुढे पळायला लागलं. म्हणजेच आज आपण अनुभवतो ते काय आहे? तर आधुनिक युग आहे. आज इथे विज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड मिळाली आणि प्रचंड वेगाने संशोधन सुरू झालं आणि वेगवेगळ्या गोष्टींचं संशोधनही झालं की जेणेकरून मानवाचं जीवन सुखकर आणि आरामदायी झालेलं आहे. अशा अनेक विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या गोष्टी आपल्याला इतिहासाद्वारे समजत असतात आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचा विचार करायचा असेल तर इतिहासाची जोड ही घ्यावीच लागते. इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. म्हणून इतिहास हा विषय आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे. मुलांनो, प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयनाचा स्वतंत्र एक इतिहास असतो. प्रत्येक क्षेत्रासाठी तुम्हाला कुठल्या क्षेत्रासाठी ज्ञान घ्यायचं आहे याच्यासाठी काय आहे तर एक स्वतंत्र इतिहास असेल. विज्ञान विषय घेतला तर विज्ञानामध्ये अनेक वैज्ञानिक ज्यांनी वेगवेगळे शोध लावले त्यांचा सगळ्यांचा अभ्यास. तुम्हाला ज्या शास्त्रज्ञाची माहिती पाहिजे त्या शास्त्रज्ञाची माहिती तुम्हाला आज अवेलेबल आहे, पण त्याचा संपूर्ण जर अभ्यास करायचा म्हणजे तुम्हाला इतिहासात जावं लागेल, त्याचा इतिहास समजून घ्यावा लागेल. प्रत्येक क्षेत्र असेल, फक्त विज्ञान नाही, तर अशा अनेक विषयांशी निगडीत हा इतिहास आहे. त्या त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीच्या दिशा या ज्ञानसंचयनाच्या स्थितीवर अवलंबून असतात आणि त्या अनुषंगाने अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती
ही उपयुक्तच ठरते. आणि म्हणून या प्रत्येक विषयातील ज्ञानसंचय जर घ्यायचा असेल तर इतिहास अभ्यासायचाच आहे. इथे तुम्हाला काही प्राचीन काळातलं हे सुद्धा जे काही चित्र आहे ते सुद्धा अश्मयुगातलं आहे. म्हणजे ही चित्रकृती जी आहे की त्या लोकांना कशा प्रकारे ही चित्रकला अवगत होती, हे पूर्वीचे जे लोक होते ते ज्या पद्धतीने जीवन जगायचे त्या पद्धतीने ते जे बघायचे तसे ते चित्र काढायचे. गुहाचित्रही तुम्हाला माहिती आहे, त्याचाही तुम्ही अभ्यास केला आहे की 5वी-6वीच्या इतिहासात तेही अनुभवलेलं आहे की कशा पद्धतीने या प्रगतीचे जे टप्पे आहेत, मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रगतीचे टप्पे, तेही आपण शिकलेलं आहे की माणूस एकदम आधुनिक झाला का? नाही. तर तो पहिले काय होता? तर अश्मयुगातल्या माणसाच्या इतिहासापासून तर आपण आज इथपर्यंत या सगळ्या जर गोष्टी जाणून घ्यायच्या असतील, मानवाच्या उत्क्रांतीचे टप्पे, तर नक्कीच इतिहासात जावं लागेल. पुढे आपण हेही बघणार आहे की अश्मयुगातल्या माणसाने तयार केलेल्या दगडी हत्यारांपासून ताज या वैज्ञानिक शोधांपर्यंत ही वाटचाल ही कुणी केली? मानवाने केली. मग त्याला लगेच सगळ्या गोष्टी सापडल्या का? नाही. हळूहळू त्याने आपल्या बुद्धीचा वापर केला आणि या बुद्धीचा वापर करून त्याने हे काय केलेलं आहे? आज तो इथपर्यंत म्हणजे ह्या आधुनिक युगात, या तंत्रज्ञानाच्या युगात पोचलेला आहे. मग हा इतिहास कोण समजून घेणार? आपण समजून घेणार. कुठून समजून घेणार? तर इतिहास विषयातनं, हो की नाही? आणि म्हणून या गैरसमजांवर आपण मात करून इतिहास आपल्याला खूप महत्त्वाचा विषय असणार आहे आपल्या जीवनामध्ये. इतिहासाशिवाय आपण पुढे कोणत्याही फील्डमध्ये आपण सक्सेस होऊ शकत नाही. जर इतिहास अभ्यासला तर आपण पुढे जाऊ शकतो, हे नक्कीच. मग आता इथे तुम्हाला पुढे एक एक विषयांचा आणि इतिहासाचा कसा संबंध आहे, म्हणजे एका नाण्याच्या जशा 2 बाजू असतात तसा प्रत्येक विषय आणि इतिहास यांची बाजू जी आहे ती तशी भक्कम आहे. वेगवेगळे विषय म्हणजे कोणते बरं? मग तुम्हाला आपल्याला अभ्यास करायचा आहे की तत्त्वज्ञान आणि इतिहास यांचं काय रिलेशन आहे, किंवा तत्त्वज्ञान आणि इतिहास म्हणजे इतिहासातून आपल्याला हे तत्त्वज्ञान कसं शिकतो, आपण कसं पुढे येतं आणि इतिहास या तत्त्वज्ञानाशी कसा महत्त्वाचा आहे हे अभ्यासणार आहोत. त्यानंतर दुसरा विषय असणार आहे विज्ञान आणि इतिहास, तंत्रज्ञान आणि इतिहास, उद्योगधंदे आणि व्यापार आणि त्याला जोडीला इतिहास, व्यवस्थापनशास्त्र इतिहास, कला आणि इतिहास, मानव्य ज्ञानशाखा आणि इतिहास. म्हणजे इतिहासाशिवाय तुम्ही ह्या विषयांचा अभ्यास पुढे करू शकत नाही. तर याला तुम्हाला इतिहासातूनच जावं लागेल. इथे या इतिहासकारांनी त्यांचं मन हे ठाम दिलेलं आहे, ठाम केलेलं आहे. तर आपण या पहिल्या भागामध्ये इतिहास का महत्त्वाचा आहे, तो आपण का जाणून घेणार आहे, हे इथे अभ्यासलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला उपयोजित इतिहास, जनांसाठीचा इतिहास, पब्लिक हिस्ट्री असं का म्हटलं हे आत्ता कळालं. आता आपण ह्या इतिहासाचा दुसऱ्या भागामध्ये हे सर्व विषय आणि इतिहास ही महत्त्वाची गोष्ट इथे जाणून घेणार आहे. आणि यासाठी आपण दुसरा भागही नक्कीच बघायचा आहे. पहिल्या भागात आज आपण उपयोजित इतिहास म्हणजेच भूतकाळातील घटनांसंबंधीच्या ज्ञानाचा वर्तमान आणि भविष्यात समाजाला कसा उपयोग होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला, हे मला समजलं. म्हणजेच हा पर्यायी शब्द जो वापरलेला आहे तो का वापरला हे पण तुमच्या आता लक्षात आलं आहे. जनांसाठी इतिहास. मग इतिहासाचा संबंध वर्तमानातील जीवनसरणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे काय झालं, तर जनांसाठीचा इतिहास. इथपर्यंत तुम्हाला समजलं? व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला. खूप खूप आभार तुमचे. थँक्यू. बाय बाय.